भाजप 9 ठिकाणी आघाडीवर आहे तर काँग्रेस 1 ठिकाणी सध्या पुढे आहे। काँग्रेसनं आपलं खातं आता उघडलेलं आहे। काँग्रेस 1 ठिकाणी आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादीला सुद्धा एका ठिकाणी आघाडी मिळालेली आहे। काँग्रेसनं खातं उघडलंय। आता काही वेळापूर्वी सागर आपण पाहिलं विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली होती आणि आम्ही 2 नंबरवर राहू, 2 क्रमांकाचं स्थान आम्ही पटकावू असा कुठेतरी विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। काँग्रेसनं खातं उघडलंय आणि पहिल्या कालामध्ये आपण पाहतोय की भाजप 9 ठिकाणी आघाडीवर आहे तर काँग्रेस सध्या 1 ठिकाणी आघाडीवर आहे। काँग्रेसनं आपलं खातं उघडलेलं आहे। आताची महत्त्वाची अपडेट, राष्ट्रवादीला देखील 1 ठिकाणी आघाडी मिळाली आहे। शिराळामध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे। पहिल्या कालात महायुतीमध्ये आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते, कारण एकमेकांच्या विरोधातच हे पक्ष उभे ठाकलेले होते। प्रचंड असं तगडं आव्हान उभं करण्यात आलेलं होतं। त्यामुळे पहिल्या कालांमध्ये महायुतीमधील या 3 प्रमुख पक्षांमध्येच आपल्याला कुठेतरी चुरस पाहायला मिळते। तर पहिल्या कालामध्ये महायुतीमध्येच एकमेकांमध्ये स्पर्धा रंगल्याचं आपण पाहतो आहोत। भाजप 9 ठिकाणी आघाडीवर आहे तर काँग्रेस सध्या 1 ठिकाणी आघाडीवर आहे। काँग्रेसनं आपलं खातं उघडलेलं आहे। भाजप सध्या 10 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। स्क्रीनवर आपण पाहतो आहोत वरच्या बाजूला कुणाचे किती नगराध्यक्ष सध्या आघाडीवर हे चित्र आपल्याला स्पष्ट होत आहे। भाजप 9 जागेवर, शिवसेना 2 जागेवर तर काँग्रेसनं 1 ठिकाणी खातं उघडलंय। निश्चित आणि पहिल्या कलामध्ये कमळ फुलल्याचं चित्र आहे। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचा मुलगा आघाडीवर आहे। सिल्लोडमध्ये एक महत्त्वाची अपडेट, अब्दुल सत्तार यांचा मुलगा आघाडीवर असल्याचं चित्र आहे। जो प्रचंड प्रचार करण्यात आलेला होता त्याला कुठेतरी फळ आल्याचं हे असं चित्र म्हणावं लागेल, कारण या सुरुवातीच्या कलांमध्ये अब्दुल सत्तार यांचा मुलगा आघाडीवर असल्याचं चित्र आहे। नक्कीच अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। या सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळू शकलेलं नव्हतं, त्यामुळे त्या ठिकाणी आपला मुलगा उभा असताना अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। निलंग्यामध्ये भाजपचे 2 नगरसेवक विजयी झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आहे, निलंग्यामध्ये कमळ फुललेलं आहे। भाजपचे 2 नगरसेवक विजयी झालेले आहेत। अवघ्या काही क्षणात हा निकाल समोर आलेला आहे। निलंग्यामध्ये भाजपचे 2 नगरसेवक विजयी झाले। तर निलंग्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे, भाजपचे 2 नगरसेवक हे विजयी झालेले आहेत। भाजप 9 ठिकाणी तर काँग्रेस 1 ठिकाणी आघाडीवर असतानाच निलंग्यातली महत्त्वाची अपडेट, भाजपचे 2 नगरसेवक विजयी झालेले आहेत। खरं तर एक्झिट पोल मध्ये सागर भाजप 1 नंबरचा पक्ष राहील असं आकडेवारी समोर आलेली होती आणि त्यालाच कुठेतरी सुरुवात झाली असं चित्र म्हणावं लागेल। निलंग्यामध्ये भाजपचे 2 नगरसेवक विजयी झालेत। संभाजी पाटील निलंगेकर यांनी या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लावलेली होती। विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता आणि हाच विश्वास खरा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण अगदी सुरुवातीच्या 10 मिनिटांमध्ये निलंग्यातील विजयी 2 उमेदवार हे भाजपचे विजयी झालेले आहेत। निलंग्यामध्ये भाजपचे 2 नगरसेवक विजयी झाल्याची बातमी आता समोर येते आहे, त्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी हा सुखद धक्का म्हणावा लागेल। राष्ट्रवादीला सुद्धा एका ठिकाणी आघाडी मिळाली। पहिल्या कलामध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे, कारण 15 ठिकाणी भाजपची आघाडी पाहायला मिळते। किनवटमध्ये भाजपची आघाडी पाहायला मिळते। एकंदरीतच भाजप सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। फ्रंट फूटवर भाजप आपल्याला खेळताना पाहायला मिळते। पहिल्या कलामध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली।